सरासरी चेसिंगचा फॉर्म्युला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि हा शेवटचा सामना, या शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या दिवसातील शेवटचा सामना नक्कीच चित्त थरारक सामना आपण पाहतोय। 6 मध्ये 14 धावांची रिक्वायरमेंट आहे। त्यावेळेला षटक क्रमांक शेवटचं 6 चेंडू टाकण्यासाठी रुपेश माबदी याला पाचारण केलं गेलं आहे। लोढा वेंचर्स फाउंडेशन यांकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी येईल, परंतु बघा समोर कोण आहे, डावकर शैलीचा बॅट्समॅन फ्रॉम पालनदीचा खेळाडू जो का सिद्धू आहे। 6 मध्ये 14 धावांची गरज असताना बघा कोणता संघ यावेळेला विजय प्राप्त करतोय। यावेळेला जळगाव ओरियाचा संघ दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि राजवीर 11 संघ तिसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। कोणत्या संघाला विजय मिळणार व यावरचा पहिला चेंडू सुरेख भिरकावलाय, योगेश दांडेकर यांच्या बाजूने चेंडू वन बाउन्स जातोय चौकार, सुरेख फटका सिद्धूच्या बॅट मधून आपण पाहतोय। यावेळेला प्रशंसा करावी लागेल सिद्धूची, बघा थोडंसं आपण पाहायला गेलं बॅटचं यावेळेला यावेळेला आपण पाहिलं गेलं सामन्यात रोमर्शाल आहे। 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। 5 चेंडू 10 धावांची गरज आहे। कोणता संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल बघा दोन्ही संघ यावेळेला संघर्ष करतात। माझे गुरुवर्य क्षीरसागर सर सातत्याने सांगत असतात लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्र हो कभी हार नहीं होती। बघा यावेळेला गोलंदाजांना कमबॅक आणलाय। आता 4 मध्ये 10 ची गरज असेल, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे। असफलता एक चुनौती उसे स्वीकार कर लो, क्या कम रह गए देखो और उसमें सुधार कर लो। अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती। ओ यावेळेस बघा रुपेशचं ॲग्रेशन बघा काय आहे, काय गोलंदाजी चालली आहे, अफलातून गोलंदाजीचा कमबॅक आहे। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार होता, परंतु या 2 चेंडूवरती बघा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणलेत। ही स्पेशालिटी आहे रुपेशची, ज्यांनी डीपीएल पर्व 9 एक ऑलराऊंडरची भूमिका निभावलेला हा तो रुपेश माबदी नक्कीच चांगल्या प्रकारचा डीसीएल पर्व दुसऱ्यामध्ये देखील गोलंदाजी सुरेख करतोय। आता 3 मध्ये 10 ची रिक्वायरमेंट आहे। मोठे फटके येतील का ओ यावेळेस आपण पाहायला गेलं खेळलाय मोठा फटका, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाईल। यावेळेला किती धावांची गरज आहे, धावचीची संधी प्राप्त झाली, संधीचं सोनं केलं गेलं आहे। यावेळेला मिस अंडरस्टँडिंग ताळमेळ मध्ये कमी आणि सौ सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल। 2 मध्ये 9 ना म्हणजे एक चौकार। आता मात्र 2 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे। 2 चेंडू 9 धावांची गरज आहे। कोणत्या खेळाडूला बॅटिंग साठी पाचारण केलं जाईल बघा दोन्ही संघ समतोल संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत। अजून देखील कोणता संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल याचा आपण प्रेडिक्शन देखील लावू शकत नाही आहोत, कारण का एकंदरीत सिद्धू देखील अजून मैदानामध्ये दाखल आहे। दोन्ही त्याला बाहेर टाकायचे, दोन्ही बाहेर टाकायचे। या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर सामन्यात एक रोमर्श आपल्याला पाहायला मिळेल। बघा रसिक प्रेक्षकांची नक्कीच गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये बघा 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये तुम्हाला किती धावा करायच्या तर 9 धावांची गरज आहे। या चेंडूवरती बिग हिट आला तर सामन्यामध्ये एक रोमर्श नक्कीच बनून राहील। ओ यावेळचा फटका सुरेख भिरकावलाय, फार लाईक रिझन वरून चेंडू रम पम पम सीमा रेषा बाहेर बिग हिट षटकार। वाह भाई वाह,
यावेळेला सामन्यात रोमहर्ष आणून दिलेला आहे. नक्की सिद्धू है तो मुमकिन है अशा प्रकारचा सामना आहे. एक तेरी और एक मेरी असा रंगदार सामना आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ समतोल आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सिद्धूनं दाखवून दिलं की शेवटच्या क्षणापर्यंत मी संघर्ष करेन. नक्कीच यावेळेला आपल्याला आपल्या नक्कीच यावेळेला आपण पाहायला गेलं बघा, ही स्पर्धा खेळ हा सामना खेळत असताना 18 चेंडूमध्ये 35 धावांची नाबाद खेळी. 35 धावांवरती खेळतोय हा सिद्धू. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचा फॉर्म्युला आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. कोणता संघ आपण पाहतोय विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल? 1 मध्ये 3 ची गरज आहे. लोढा वेंचर्स फाउंडेशन एंड कडून शेवटचा चेंडू रुपेश माबदी आहे. चेंडू टाकला जाईल. स्टेप आउट केले समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धरत आहे. परंतु आपण पाहायला गेलं 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? परंतु आपण पाहायला गेलं सामना हा बरोबरीचा असलाय. आणि यावेळेला आपण पाहायला गेलं की नक्कीच प्रतिस्पर्धी जो संघ जालगाव वॉरियर्स या संघानं बॅक टू बॅक दुसरी जीत देखील दर्ज केलेली आहे. आणि यावेळेला बघा आपण पाहिलं कंपल्सरीचा चेसिंगचा फॉर्म्युला असताना जालगाव वॉरियर्स या संघाला विजय घोषित करण्यात आलेला आहे. आणि प्रतिस्पर्धी आपण पाहतोय जो का सिद्धूचा संघ शैलेश जालगावकरचा संघ राजवीर 11 या संघाला अपयश येत असताना नक्कीच 2-3 सामन्यामध्ये 2 विजय दर्ज प्राप्त केलेले आहे. नक्कीच या दरम्यान आजचा हा मुकाबला या ठिकाणी इथे संपलेला आहे. चांगल्या प्रकारचा संघर्ष दोन्ही संघाने खेळला. एक चित्तथरारक सामना आहे. रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारा सामना देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा